मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे। चर्मकार समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे। चर्मकार समाजासोबत जातीवाद करणारी या शिवसेना भाजप सरकारचं करायचं काय? चर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या या एकनाथ शिंदेचं करायचं काय? चर्मकार समाजासोबत जातीवाद करणारी या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? संत रोहिदास महामंडळ चर्मकार समाजाचे कर्ज तात्काळ मंजूर झालेच पाहिजे। संत रोहिदास महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चर्मकार समाजाला लावलेल्या जाचकाठी रद्द झाल्याच पाहिजे। चर्मकार समाजाला लावलेल्या जाचकाठी रद्द झाल्याच पाहिजे। चर्मकार समाजावर असभ्य वागणूक देणारी ब्रिक्स इंडिया कंपनी रद्द झालीच पाहिजे। ब्रिक्स इंडिया कंपनी रद्द झालीच पाहिजे। चर्मकार समाजावर जातीवाद करणाऱ्या या भाजप शिवसेना भाजप सरकारचं चर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या या भाजप शिवसेना सरकारचा चर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या या एकनाथ शिंदेचं करायचं काय? चर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या या शिवसेना भाजप सरकारचं करायचं काय? चर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? चर्मकार समाजाच्या मागण्या मान्य चर्मकार समाजाला लावलेल्या जाचकाठी रद्द ब्रिक्स इंडिया कंपनी रद्द चर्मकार समाजाला संत रोहिदास महामंडळ कर्ज तात्काळ वाटप संत रोहिदास महामंडळ कर्ज वाटप चर्मकार समाजाच्या मागण्या मान्य चर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या एकनाथ शिंदेचं करायचं काय? चर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या शिवसेना भाजप सरकारचं करायचं काय? चर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं करायचं काय? चर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? हे कर्मचारी जे आहे ब्रिक्स इंडिया जरी कंपनी खासगी असली तरी ब्रिक्स कंपनीला शासनानं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे। हे सरकार त्यांना आमच्या चर्मकार समाजावर गुन्हे दाखल करायला लावत आहे आणि जे शासनाच्या आदेशानुसार हे कंपनीचे कर्मचारी आमच्या चर्मकार समाजावर अन्याय अत्याचार करतात, असभ्य वागणूक करतात आणि पोलिसांच्या धमक्या देतात। बरं, हे तुमचं समाधान तर या उपोषणावर उत्तर नाही मिळालं तुम्हाला तर पुढची दिशा कशी असेल? हे बघा, आमचं समाधान जोपर्यंत होत नाही, आमच्या सकल चर्मकार समाजाच्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण चालूच राहणार आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही। उपोषण मागे घेतलं जरी नाही तर आता ही सुरुवात आहे। महाराष्ट्रभर हा आंदोलन चर्मकार समाज पेटलेला आहे। यापुढे महाराष्ट्रभर आंदोलन होईल आणि या जातीवादी सरकारला हे जे सामाजिक न्याय विभागाअंतर्गत बाकीचे अनेक महामंडळं येतात, बाकीच्या महामंडळाला कुठल्याही जाचकाठी नाही आहे, त्या समाजाला कुठलाही त्रास नाही आहे। मग आमच्या चर्मकार समाजासोबतच अन्याय का? आम्हाला जाचकाठी का? संत रोहिदास महामंडळाच्या मध्ये जाचकाठी का? चर्मकार समाजावरच अन्याय का? दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे हे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहे, त्यांनी या विषयामध्ये दखल घेतली पाहिजे आणि स्वतः ते जातीवाद करताय असं चर्मकार समाजाच्या वतीनं आमचं सांगणं आहे। काय शुभ नाव आपलं? राम भगोरे, सकल चर्मकार समाज औरंगाबाद। मागण्या आहे मुख्यमंत्री काय मुख्य मागण्या तुमच्या? सर्वप्रथम मी या चर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या या शिवसेना भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो। या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा मी चर्मकार समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो। ज्या संत रोहिदास महामंडळामध्ये अनेक दिवसापासून आमचे कर्ज प्रकरण प्रलंबित आहे, त्या कर्ज प्रकरणाला अजून कर्ज वाटप झालेलं नाही आहे, ही आमची मागणी आहे। त्याच्यानंतर संत रोहिदास महाराजाच्या जयंतीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। त्याच्यानंतर संत रोहिदास चर्मकार समाजासाठी एक अध्ययन केंद्र सुरू झालं पाहिजे औरंगाबाद महाराष्ट्र लेवलचं, ही आमची मागणी आहे। त्याचबरोबर चर्मकार समाजाला ज्या जाचकाठी लावण्यात आलेल्या आहे, ज्या हिटलरशाही ज्या जाचकाठी लावण्यात आलेल्या आहे कर्ज मिळण्यासाठी, जामीनदाराची अट रद्द झाली पाहिजे, हमीपत्र वगैरे ह्या जाचकाठी रद्द झाल्या पाहिजे। ज्या मुद्रा लोनच्या धर्तीवर जे लोन दिलं जातं त्या धर्तीवर संत रोहिदास महामंडळाचं लोन दिलं पाहिजे आणि संत रोहिदास महामंडळाचं स्मारक एक तयार झालं पाहिजे, ही आमची शासनाकडे मागणी आहे। आणि चर्मकार समाज मुंबईच्या कार्यालयात जातो, प्रत्येक कार्यालयामध्ये संत रोहिदास महामंडळाच्या कार्यालयात जातो, ते महामंडळ आमच्यासाठी आहे, ते महामंडळ आमच्या समाजासाठी आहे। तिथले जे ब्रिक्स इंडिया कंपनीचे कर्मचारी आहे ते चर्मकार समाजाला असभ्य वागणूक देतात, पोलिसांच्या धमक्या देतात, पोलिसांवर कारवाई करण्याचे नेहमीच धमक्या देतात। हे ब्रिक्स इंडिया कंपनी रद्द झाली पाहिजे आणि हे धमक्या देणारे जे कर्मचारी आहे हे
हे निलंबित झाले पाहिजे आणि तात्काळ जेवढे कर्ज प्रकरणं मुंबईला प्रलंबित आहे त्या सर्व प्रकरणांना ताबडतोब कर्ज मंजुरी आणि कर्ज वाटप या सरकारनं दिलं